आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा येथील बूथवर मतदारांचा मतदानासाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळालं, तर काही ठिकाणी मतदारांचा कमी प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळाले। दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार शिंदखेडा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 47.57% मतदान झाले होते। सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे, त्यामुळे टक्केवारीत आणखी वाढ होऊ शकते। सकाळी प्रत्येक बूथवर जबरदस्त गर्दी पाहायला मिळाली, तर आता लोक हळूहळू मतदानासाठी बाहेर पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत होते। दुसऱ्या बाजूला मतदानाच्या बाबतीत आतापर्यंत शिंदखेडा मतदारसंघ मोठी आघाडी घेणार असल्याचं चित्र दिसत आहे। शहरातील प्रत्येक बूथवर महिलांचीच गर्दी झाली होती। जागोजागी पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। शहराच्या गल्लोगल्लीतून मोलमजुरी करणारे महिला मंडळी मतदान केंद्रापर्यंत पोहोचत होते, तर पुरुषांनी देखील यावेळी मतदान केंद्रावर खूप गर्दी केली। शिंदखेडा मतदारसंघामध्ये आज पावतो झालेल्या मतदानाची टक्केवारी यावेळेस रेकॉर्ड ब्रेक करणार असा अंदाज वर्तविला जात आहे। यामागे प्रशासनाद्वारे वेळोवेळी मतदान जागृती कार्यक्रम राबवण्यात आले असल्याचे श्रेय दिसत आहे। हे प्रत्येकाची जबाबदारी आहे। या मतदानावरच महाराष्ट्राचा विकास अवलंबून आहे। सर्वांनी मतदान करणं गरजेचं आहे। आपलं कितीही काम महत्त्वाचं असेल ते बाजूला ठेवा आणि मतदान करण्यासाठी आपण आपल्या ठराविक बूथवर जाऊन मतदान करा आणि देशाचा विकास, महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आपलं सहकार्य देखील तितकंच मोलाचं आहे। आपलं एक मत महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाचं असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला मतदान करणं हे अत्यंत आवश्यक आहे, गरजेचं आहे। सहकुटुंब, सहपरिवार, सहपत्नी काही काम असेल ते बाजूला ठेवा आणि मतदान करायला या, अशा प्रकारचं आवाहन व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना करीन। महाराष्ट्र विधानसभेची निवडणुकीची सुरुवात झाली। सकाळी 7 वाजेलाच बूथ उघडले आणि नेहमीप्रमाणे माझ्या बूथवर पहिलं मतदान करण्याची संधी मला मिळाली। मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आग्रहाने विनंती करतो की आपल्या देशाच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने आपलं मतदानाचा हक बजावला पाहिजे। सगळेजण या, लवकरात लवकर मतदान करा। पहिलं काम मतदान करणं आपली ही जबाबदारी आहे आणि आपण सारेजण मतदान करणार। महाराष्ट्र हे प्रगतिशील राज्य आहे आणि महाराष्ट्र जगाचा कौल जाणते। विकासाबरोबर राहणारा महाराष्ट्र, जोरदार महाराष्ट्र हा देवदेश धर्मासाठीच राहील ही खात्री आणि विश्वास व्यक्त करतो। सगळ्यांनी आपला मतदानाचा हक बजवावा अशी विनंती करतो। प्रतिनिधी भूषण पवार सह व्हिडिओ प्रतिनिधी जितेंद्र सूर्यवंशी, शिंदखेडा। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।